नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट या चॅनलमध्ये। आता लवकरच पक्ष पंधरवडा सुरू होत आहे। पितृपक्ष श्राद्धाचा स्वयंपाक कसा असावा, त्यामध्ये कुठले पदार्थ ग्राह्य धरले जातात, कुठले अग्राह्य आहेत, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। धर्मशास्त्राने पारमार्थिक उद्देशाने श्राद्ध आणि मानवी जीवन यांची सांगड घालून एक प्रकारचा सेतू तयार करून ठेवला आहे। श्राद्ध कर्मात श्रद्धा हे महत्त्वाचे अंग आहे। तथापि एखाद्या व्यक्तीविषयी वाटणारी श्रद्धा प्रथम तिच्या हयातीतच अंगी बाणावी लागते। गत व्यक्तीविषयी कोणतीही आपुलकी नसताना केवळ धर्माचरण म्हणून श्राद्ध केल्यास ते स्तोम ठरण्याची शक्यता असते। श्राद्ध हा पितृयज्ञ आहे। ह्या यज्ञातील आहुती ब्राह्मण भोजनाच्या रूपाने पितरांना मिळत असतात। ह्यास्तव त्यावेळी करण्यात येणारा श्राद्धपाक अत्यंत पवित्र असावा लागतो। त्यामुळे पावित्र्य राखण्यासाठी श्राद्ध भोजनाचे काही संकेत पाळले जातात। श्राद्धपाक तयार करणाऱ्या व्यक्तीने स्नान करून सकच्छ रेशमी वस्त्र किंवा धोत्रवस्त्र नेसावे। हात पुसण्यासाठी विशेष करून आपल्या शरीरास स्पर्श झाला तर हात धुवून पुसण्यासाठी एक स्वच्छ वस्त्र कमरेस खोचून ठेवावे। पारोशाने भरलेले पाणी श्राद्धपाकामध्ये वापरू नये। श्राद्ध दिनी डावा, उजवा, समोरील व मध्य अशा चारी भागातील पदार्थ करावयास सांगितले आहेत। श्राद्धपाकामध्ये दूध आणि दुधामध्ये शिजवलेल्या तांदळाची खीर ह्यास महत्त्व आहे। पानाच्या डाव्या बाजूस लिंबू, तिळकूट, मेथकूट, दाणेकूट, पंचामृत, चटणी, कोशिंबीर, रायते व आमसुलाची चटणी हे पदार्थ असावेत। उजवीकडे खीर, पालेभाजी, उसळ, फळभाजी हे पदार्थ असावेत। समोर सांबार, कढी, पापड, कुरडई, भजी, उडीद वडे हे पदार्थ असावेत। मध्यभागी भात, घारगे, पाकपुरी, पोळी, पुरी, चपाती, पक्वान्न, दूध, दहीभात हे पदार्थ असावेत। श्राद्धपाक वाढताना प्रथम पात्रास तूप लावावे, नंतर भात व खीर वाढून वरणाखेरीज अन्य सर्व पदार्थ वाढावेत। त्यानंतर तूप वाढून सर्वात शेवटी वरण वाढावे। श्राद्धान्नाचे भोजन आहे हे सूचित होण्यासाठी सर्वात शेवटी वरण वाढले जाते। अन्नशुद्धीसाठी ऋचा व गायत्री मंत्र म्हणून उदक प्रोक्षण करावे। भोजनाच्या वेळी पदार्थ वाढताना भेदभाव करू नये। लाडू, पोळी, पुरी इत्यादी पदार्थ हातानेच म्हणजेच उजव्या हाताने वाढावेत, पण भाजी, भात, कोशिंबीर, चटणी इत्यादी पदार्थ कधीही हाताने वाढू नयेत। भोजन प्रारंभ झाल्यावर मीठ वाढावे। अन्न वाढताना त्या अन्नाचे नाव घेऊ नये, तर तो पदार्थ जेवणाऱ्याच्या दृष्टीस पडेल असा धरावा। श्राद्ध दिनी करण्यात येणारे पदार्थ एरवी देखील ग्राह्य आहेत। श्राद्धांनामध्ये गहू, उडीद, मूग यांच्यापासून बनवलेले पदार्थ तसेच तळलेले पदार्थ अवश्य असावेत। त्याचप्रमाणे चवळी, पावटे, केळी, आंबे, सुरण, फणस, काकडी, दोडकी, कोथिंबीर, पडवळ, खजूर, चिंच, आले, सुंठ, मुळा, डाळिंब, आवळे, लवंग, वेलदोडे, जिरे, हिंग, नागवेलीची पाने, लोणी न काढलेले ताक, साखर घालून दूध यांचा समावेश श्राद्धांनामध्ये करता येतो। मागून आणलेले दोनदा शिजवलेले शिळे शुष्क अन्न श्राद्धामध्ये वर्ज्य असते। श्राद्धपाकामध्ये केस निघाल्यास अन्नत्याग करावा लागतो, परंतु तसे करणे अप्रस्तुत वाटल्यास अन्नास सुवर्णाचा स्पर्श करावा, त्यामुळे तो दोष जातो। शेवगा, वांगे, गाजर, कवट यांचा समावेश श्राद्धपाकामध्ये करू नये। आता आपण श्राद्धपाक कसा असतो, त्यामध्ये कुठले पदार्थ असतात, त्यामध्ये कुठले ग्राह्य आणि अग्राह्य पदार्थ आहेत याबद्दलची माहिती बघितली। जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।